चला मॅच सुरू करून घ्यायचे. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो. आपल्या मुलांना रिक्वेस्ट असेल समोरच्या बाईक आहेत आपल्यातल्या कोणाच्या असतील तर काढून घ्या प्लीज. डिस्टर्बन्स नको प्लीज. आपल्यातल्या कुणाच्या बाईक्स असतील या बाउंड्रीवरती तर त्या प्लीज साईडला लावा. गोलंदाजीसाठी हॅलो दादा बंद झालं की हो. हॅलो 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 थँक्यू. चला गोलंदाजीसाठी विजय दिसत आहेत. हा फोर व्हीलर आणि बाईक्स प्लीज काढा. दादांची आहे का? गोलंदाजीसाठी विजय तारुक संघासाठी यावर्षीच्या हंगामामध्ये एक नवीन खेळाडूचं टीम मध्ये आगमन झाले आणि ते नाव आहे विजय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून गेले काही मॅचेस आपण पाहिलेले आहेत. तेच गोलंदाजीसाठी या खेळाडूमुळे तारुक संघासाठी एक बेनिफिट आहे. चांगला फलंदाज चांगला गोलंदाज ज्यावेळी संघामध्ये सामील होतो त्यावेळी तुम्हाला नक्कीच ॲडव्हान्टेज होतो आणि विजयांच्या येण्यानं तारुक संघाला थोडीशी बळकटी मिळते. येणाऱ्या कालावधीमध्ये टेनिस बॉल हंगामामध्ये रोहित गुरव मिलिंद पाटील या खेळाडूंचं देखील कमबॅक होईल आणि एक चांगला सेट आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी विजय तर फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो किरण काटेकर. नॉन स्ट्रायकर एंडवरती भरत मोहिते. संतोष डबडे गेले काही दिवस इंजुरीचा सामना करतोय. वीक आहे थोडासा त्यामुळे थोडासा चेंजेस पाहतोय आपण बॅटिंग लाईनअप मध्ये. 3 षटकांची मॅच हिअर वी गो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायांना नमन आगमन करून जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. विजय टू किरण. हिअर वी गो. पहिल्या चेंडूवरती दिशेवरचं नियंत्रण गमावतात आणि चेंडू जाईल विकेट किपर रतनदादा कुराड यांच्या हातामध्ये. अवांतर स्वरूपात धावांचं अकाउंट ओपन होईल. धावांचा श्री गणेश होईल. श्री गणेश 11 गणेशवाडी आयोजित गणेशवाडकर चषकातील पहिली धाव वाईल्डच्या रूपामध्ये. किरण काठेकर पुन्हा एकदा सज्ज आहेत विजयांचा सामना करण्यासाठी. यावेळी फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात परंतु त्याच्या डोक्यावरून दस्तक पे मस्तक एक आकर्षक ब्रँडेड क्वालिटी शॉट बाय मिस्टर किरण काठेकर आणि येतो पहिला ब्लास्ट या संपूर्ण टुर्नामेंट मधील. किरण काटेकर यांच्या बॅट मधून 6 धावांसाठी एक आकर्षक घणाघाती प्रहार षटकार. दादा बाईक तिथे लावू नका. कुणाची बाईक आहे प्लीज. आता कोणी बाईक लावली तिकडे. अक्षय तिथे बाईक कोणी लावली ती काढून घ्यायला सांगा प्लीज. दुसऱ्या चेंडूवरती विजयांचं दमदार कमबॅक होते. स्लोवर 1 केला. गतीमध्ये परिवर्तन केलं. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु संपर्क नाहीये बॅटचा आणि बॉलचा. निर्धाव चेंडूची होईल सांगता किरणला थांबवणं गरजेचं असेल तारुक संघासाठी. विजय पुन्हा एकदा शॉर्ट पिचबद्दल चेंडू ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न झाला. बॉलला थोडी जेवढी गती अपेक्षित होती किरणला ती मिळाली नाही त्यामुळे चेंडू पुन्हा एकदा जातो निर्धाव. चांगलं कमबॅक या ठिकाणी विजयांचं. पहिला चेंडू वाईड त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर मात्र 2 लगातारचे निर्धाव चेंडू टाकून एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय विजयांच्या माध्यमातून. किरण थांबणार नाहीये. मोठे फटके त्याच्या बॅटमधून अपेक्षित असतील संघाला. यावेळी पहा फटका फसलाय का. चेंडू आहे हवेमध्ये परंतु डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होईल. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 8 धावा धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिली मॅच मॉर्निंगचा
सेशन म्हणता येईल आणि या मॉर्निंग सेशन मध्ये पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय तारुक विपक्ष गोटेवाडी दोन संघांमधील लढत. तारुक संघाने नाणेफेक जिंकली. गोलंदाजी करण्याचा निर्णय आतापर्यंत सध्या तरी चांगला डिसिजन आहे. यावेळी पहा फटका फसला हवेमध्ये चेंडू, परंतु विकेटकीपर रतन कुराडे यांच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी विजय यांची. पहिला षटकार तदनंतर मात्र अतिशय दर्जेदार कमबॅक. उरलेल्या 4 चेंडूवरती अवघी 1 धाव खर्च करतात आणि किरण काटेकर सारख्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी जखडून ठेवले, बांधून ठेवण्याचं काम होतंय विजय यांच्या माध्यमातून. चांगली सुरुवात आहे. पहिला चेंडू ज्या प्रकारे किरणने षटकार खेचला होता, वाटलं होतं हे षटक मोठं बनेल, 20-1 धावांचं षटक होईल, परंतु आतापर्यंत 8 धावा अवघ्या खर्च करतात आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. विजय शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळी फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. चेंडूला भिरकावून दिले मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. एक आकर्षक ब्रँडेड षटकार आणि ही धाव संख्या वाढून जाते मात्र 14 या आकड्यावरती एका षटकाच्या अखेरीस. चांगला फटका. चला मॅच टाइमपास करू नका. पंचांचा विनंती असेल थोडंसं जेवढं शक्य होईल तेवढं आपण लवकर सुरू करूया. मध्ये टाइमपास नको, जेणेकरून शेवटच्या मॅचेसला परत वेळ लागणार नाही. रतनदादा कुराडे दुसरं षटक, भरत मोहिते पहिल्यांदा स्ट्राईक एंड वरती. यावेळी फटका हा डिक्लेअर झोन मध्ये. बॉडी लाईन करण्याचा प्रयत्न झाला. भरत यांनी बॅट टाकली चेंडूवरती. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. 15 धावा धाव फलकावरती लागतायत. सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच आपण पाहतोय. आज पाऊस बिलकुल नाहीये. गेले 4-5 दिवस आपण पाहतोय पावसाचा एक थेंब देखील आलेला नाहीये आणि या सुक्या विकेटवरती जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न राहिला पाहिजे. गाडी लावू नका तिकडे प्लीज. यावेळी दर्जेदार चेंडू. रतनदादा कुराडे आपला अनुभव पणाला लावताना मागच्या संडेला आपण त्यांच्याशी थोडंसं चर्चा केली होती. 39 वर्ष वय आहे दादांचं, परंतु तरुणांना लाजवेल अशी. दादा गाडी लावू नका तिकडे प्लीज. दादा तिकडे पार्किंग आहे स्कूलकडे. दादा गाडी लावू नका. सिल्वर कलर नॅनो सॉरी सेंट्रो. चला सर मॅच सुरू करून घ्या तोपर्यंत. रतनदादा कुराडेंबद्दल आपण चर्चा करत होतो. वय वर्ष 39, टूर्स अँड ट्रॅव्हलचा दादांचा व्यवसाय आणि तो व्यवसाय सांभाळत मात्र आज यावेळी भरत मोहितेचा फटका जातो निघून. 6 धावांसाठी एक आकर्षक ब्रँडेड षटकार आपण पाहतोय. फुलटॉस चेंडूचा खरपूस घेतलेला समाचार आणि चेंडूला भिरकावून मात्र दिलं. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी भरत मोहिते ब्रँडेड षटकार. 21 ऑन द बोर्ड. जसा फुलटॉस मिळाला भरतने आपली ताकद दाखवली, आपली पॉवर दाखवली. पुढचा चेंडू रतन दादा तू भरत. पुन्हा एकदा फुलटॉस फटका फसलाय. चेंडू आहे हवेमध्ये. सोमा मिस. चेंडू 1 बाउन्स. सीमार रेषे बाहेर. अजून एक चौकार. या चेंडूवरती मिस टाइम होता खरं तर, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान जाऊन चेंडू पडला फुटपाथ वरती आणि उसळी घेऊन चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी एक आकर्षक चौकार आपण पाहिला. धाव संख्येत झपाट्याने बदल होतोय. 25 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. एखादा मोठा फटका येणं अपेक्षित असेल गोटेवाडी संघाला. यावेळी दर्जेदार चेंडूची सांगता. क्या बात है. क्वालिटी 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 बॉलिंग. रतनदादा कुराडे. यॉर्कर लेंथ. कीपर आपण पाहिला स्टंपच्या डी आहे का जरा कन्फर्म करा. इट्स अ डिक्लेअर. 26 धावा धाव फलकावरती या डिक्लेअरच्या मदतीने. भरत यावेळी उजव्या यष्टीच्या बाहेर. पंच दोन्ही हात फैलावतील. पंचांना लागेल करावी कसरत. अवांतर स्वरूपात एक धाव मिळेल.
अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. या षटकामधील 27 आहेत. मोठा फटका आला तर एक चांगली धावसंख्या उभारण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल होते असं म्हणता येईल गोटेवाडी संघाची. परंतु निर्धाव आला तर ठीक आहे, चांगला षटक हाताळला जाईल असं म्हणता येईल. फुलटॉसचा पुन्हा एकदा घेतलेला घरपूस समाचार. बऱ्यात मोहिते ऑन फायर आणि नो बॉलचा इशारा आहे तो पंच यांच्या माध्यमातून. स्क्वेअर लेग पंचाने नो बॉल डिसिजन दिलेला आहे. वेस्ट हाईटच्या वरती चेंडू असल्यामुळे चेंडू नो बॉल +1 अर्थात 7 धावा या चेंडूवरती. 34 धावा तब्बल या षटकारांशी येत आहेत आणि अजूनही एक चेंडू असेल आणि तो देखील असेल फ्रीडचा चेंडू. आता मात्र गोटेवाडी संघ ट्रॅकवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. भरत मोहितेची लाजवाब फलंदाजी. ओपनिंगची संधी मिळाली. संतोष डबडे इंजुर्ड असल्यामुळे, अक्षय डफळे उपस्थित नसल्यामुळे आणि त्या संधीचा पूर्णपणे फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. भरत फुल टॉस. यावेळी देखील टायमिंग प्रॉपर नाही. सुशांत बिसे अप्पा चेंडू पर्यंत पोहोचतील. दुसरा प्रयत्न सक्सेसफुल. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये दोन्ही बॅटर आणि तब्बल 2 षटक 36 धावा फलकावरती लागतायत. कमबॅक करून देणारं षटक टाकावं लागेल. तिसरं षटक खूप महत्वपूर्ण असणार आहे. कमीत कमी धावसंख्येवरती थांबावं लागेल. चला काही करा सुशांत प्लीज. वेळ वाचवा. गोलंदाजीसाठी सुशांत बिसे. तिसरं षटक महत्वपूर्ण असणार आहे. 36 धावा तब्बल धावफलकावरती आहेत. 50च्या आतमध्ये ही धावसंख्या थांबवावी लागेल. गोलंदाजी जबरदस्त आहे गोटेवाडी संघाकडे. भरत मोहिते आज अतिशय दर्जेदार इनिंग आपल्या संघासाठी खेळतोय. किरण काटेकरची साथ देखील चांगली आहे. 2 षटकारांशी जबरदस्त टोला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक आकर्षक पॉवरफुल बुलंदी षटकार किरण काटेकरच्या बॅट मधून येतोय. तिसरा या इनिंग मधील त्याचा ब्लास्ट. क्वालिटी बॅटिंग बाय किरण. भरत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 42 या आकड्यावरती. 42 विदाउट एनी लॉस. जबरदस्त सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये विजय यांनी 14 धावा खर्च केल्या होत्या. रतनदादांचे शेवटचे 2 चेंडू कुठेतरी महागात पडले आणि त्यानंतर त्यांनी 20 धावा या षटकामध्ये 22 धावा तब्बल खर्च केल्या होत्या. सुशांत बिसे यांच्यावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण. षटकार पेस आहे, गती आहे. गतीचा वापर चेंडूला फिरकावून दिले. एक चाबूक फटका आपण पाहिला लॉंग ऑफच्या डोक्यावरून. अजूनही एक ब्रँडेड घनाघाती अप्रतिम दर्जेदार षटकार किरण काटेकरच्या बॅट मधून. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 मोठे ब्लास्ट. चेंडूला पाठवून दिले लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 2 घनाघाती प्रहार आपण पाहिले. किरण काटेकर ऑन फायर. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजीची संधी मिळाली नाही. तिसऱ्या षटकामध्ये तसाच स्ट्राईक एंडवरती आला. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे षटकार आणि धावसंख्येत होते मोठा बदल. इट्स 48. सन्माननीय तिसरा लगातारचा ह्यूज अँड ह्युमंगस किरण काटेकर. क्वालिटी बॅटिंग बाय किरण काटेकर. आता मात्र आपले इरादे स्पष्ट करताना किरण काटेकरचा क्लास, किरण काटेकरचा दर्जा या 3 फटक्यांमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. लगातारचे 3 षटकार. ब्रह्माबापूंचं स्वागत लगातारच्या 3 षटकाने केलेलं आहे. यवतिगावचे सुपुत्र आदरणीय ब्रह्माबापू या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी एका वेळे आमचा आदर्श आणि त्याचे पप्पा अर्थात ब्रह्माबापू वडील मुलांची जोडी आज आपण पाहतोय आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत. सुशांत बिसे यांच्यावरती प्रेशर. चौथा लगातारचा चौथा. 6 वेळा 6 येणार का? किरण काटेकर सेट ऑन फायर. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 61 धावा तब्बल धावफलकावरती किरणच्या बॅट मधून निघालेला आपण 6वा षटकार पाहतोय. क्या बात आहे. क्वालिटी बॅटिंग. सुशांत बिसे आप्पा पूर्णपणे हतबल दिसत आहेत. 6 ला 6 येणार का? 4 आलेत. यस किरणचे
लगातारचे 5 झालेत, कारण पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार खेचला होता. 6वा येणार का किरण काटेकर? या त्याच्या कारकिर्दीतला पहिल्यांदा 6 बॉल 6 षटकार खेचणार का? पाहूया या चेंडूवरती. फटका 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 चांगला आहे, फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. 1 बाउन्स, परंतु क्वालिटी बॅटिंग बाय किरण काटेकरची. फलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग. 4 षटकार, लगातारचे 5 षटकार, त्यानंतर 1 चौकार आणि अजून 1 चेंडू शिल्लक आहे षटकामधील. सुशांत भिसे पूर्णपणे हातबल याच्या षटकामध्ये. खराब गोलंदाजी म्हणता येईल. शॉर्टपिच पद्धतीच्या चेंडूचा वापर केला, गती नसल्यामुळे चांगले पिक केले चेंडू किरण यांनी आणि भिरकावून दिले. तब्बल 4 षटकार 1 चौकार, 65 धावा फलकावरती लागतोय. शेवटचा चेंडू, यावेळी दर्जेदार चेंडू. ही लाईन अपेक्षित होती खरं का, परंतु टाकू शकले नाही. शॉर्टपिच पद्धतीचा वापर झाला, किरणने पूर्णपणे फायदा घेतला. वेल प्लेड किरण काटेकर. जबरदस्त इनिंग. किरण काटेकर यांच्यासाठी लारा शिंगण पैलवान यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक या इनिंगसाठी ऑनलाईन आपल्या खात्यामध्ये जमा होतील याची नोंद घ्यायची आहे. किरणसाठी एक पारितोषिक आलंय. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. तब्बल 65 धावा फलकावरती लावले आणि 66 धावांचं भलं मोठं आव्हान तारुक संघाला सामना जिंकण्यासाठी. यानंतर मॅच होईल कुसूर विपक्ष बुरबुशी झाला नाणेफेकीसाठी. या कुसूरने आपण जात आहोत. कराडचा गोड आवाज अर्थात येवतीगावचे सुपुत्र आदर्श सूर्यवंशी यांच्याकडे. थँक्यू सो मच सर. आवाज ऐकत होतो रोहित पाटील सरांचा. जाऊयात लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये. अगदी स्पर्धा आपण पाहिलं तर श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी आयोजित गणेशवाडकर चषक 2024चा थरार आपण अगदी पाहतोय. सध्या पहिली मॅच या स्पर्धेतील आपण पाहतोय. तारुक विपक्ष गोटेवाडी. अगदी पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर गोटेवाडी संघ किरण काठेकर भन्नाट फॉर्म मध्ये सध्याच्या चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच मॅच मध्ये आक्रमण आणि ही भाषा मात्र बोलत असताना पाहायला मिळाले. चला लगेचच वळतोय आपण मॅच कडे. चला सलामीवीर जोडी जायचं आहे तारुक संघ. आपल्याला विनंती असेल पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 65 धावा. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. पाहूया सलामीवीर जोडी आपण पाहिलं तर सुशांत भिसे. अगदी अंतिम षटकामध्ये ज्याच्यावरती प्रहार चढवला गेला होता तोच खेळाडू आता मात्र जबाबदारीसाठी बॅटिंगच्या स्वरूपात मात्र मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय सुशांत भिसे. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर विजय आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाला विजयात्मक खेळ करावा लागेल आणि त्याच प्रकारचे फटके देखील खेळावे लागतील ज्या प्रकारे किरण काठेकरची बॅटिंग आपण पाहिली आहे. अगदी गोटेवाडी संघाचे खेळाडू जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. अंतिम षटकामध्ये तब्बल 5 षटकार सलग लगावले गेले आणि चौकार देखील आला होता 6व्या बॉलवरती. खूप सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली.
वैयक्तिक आपण पाहिलं तर तब्बल 12 बॉल केलेले आहेत आणि 41 धावा बनवलेल्या आहेत किरण काटेकर यांनी. जबरदस्त बॅटिंग चला वळतोय आपण सेकंड इनिंगकडे, जिथे गोलंदाजी ट्रॅक वरती नजर वळवली तर आपण गोलंदाज पाहतोय. अर्थातच गोटेवाडी संघाकडून रफ्तार गोलंदाज वारंवारपणे आपण ज्यांची चर्चा आपण पाहत होतो. अर्थातच अनिल काटेकर गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालेले आहेत. चला टॉस कडे देखील आपण येतोय लगेचच. महत्वपूर्ण मॅच, नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येते, जिथे कुसूर विपक्ष बुरबुशी 11 दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र महत्वपूर्ण मुकाबला. ही मॅच पाहण्यासाठी अगदी प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक असोसिएशन मधील सर्व जे समर्थक आहेत त्यांची आतुरता लागली असेल, कारण कुसूर विपक्ष बुरबुशी 11 म्हटलं तर रोहित पाटील विपक्ष राजू कंक, एका बाजूला राजू कंक, दुसऱ्या बाजूला रोहित पाटील आणि बुरबुशी संघाचा विचार केला तर स्वप्नील देवंगळे आपण पाहत असतो. चला टॉस केला जातोय मुख्य व्यासपीठासमोर, जिथे आमचे पंच ऑफिशियल अंपायर्स असतात त्यांच्या माध्यमातून आता मात्र टॉस केला जातोय. महत्वपूर्ण मॅच आहे, पाहूया टॉस होतोय. टॉस कोण जिंकेल पाहूया. निश्चितच निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे दोन्ही टीमसाठी. इथे टॉस जिंकलाय कुसूर संघाने आणि ते आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. कुसूर संघ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे कुसूर संघाने आणि बॅटिंगसाठी बुरबुशी संघाला आमंत्रित केले. दोन्ही टीम्स लगेचच तयार राहायचं आहे. वळतोय आपण मॅच कडे, पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. लगेचच आपण सेकंड इनिंगला सुरुवात करून घेतोय, जिथे गोलंदाजीच्या रनवे वरती अनिल काटेकर आणि स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर सुशांत भिसे. निश्चितच आक्रमण प्रत्येक बॉल वरती केलं जाईल, कारण ही मॅच आक्रमणाची आहे. पाहूया बॉलर निघालेत. अनिल काटेकर पहिला बॉल वेगवान पद्धतीचा हाताला, याकडे वाईट बॉल आलाय. पहा खराब चेंडूची सांगता. ज्या प्रकारे आपण पाहिलं आमच्यापर्यंत रोशन सरांनी सांगितलं की ज्या प्रकारे तारुक संघाची सुरुवात आपण पाहिलं तर वाईट आणि 6 ने झाली होती, आता यावेळी वाईट आलाय. पाहूया इथून पुढे कशा प्रकारे खेळ केला जाईल. अनिल काटेकर थोडासा खराब बॉल हातालाय, अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. याकडे आक्रमण आहे. सुशांत भिसे चुकी करतील की काय? फटका हवेमध्ये, डीजे बॉल पर्यंत पोहोचले. तू मेमेचं समीकरण, कॅच कोण घेणार तू की मी? परंतु इथे फसलं गेलाय. 2 धावा मिळतील धावफलकावरती. चुकीचं कॉलिंग, क्रिकेटमध्ये कॉलिंग फार महत्वाचं आहे. कॅच तू घेणार की मी घेणार, याच्या नादामध्ये कॅच ऑलरेडी आपण पाहिलं तर जमीन लगत येऊन पोहोचला होता. जीवदान मिळालंय सुशांत भिसेला. इथून पुढे महत्वपूर्ण खेळ करावा लागेल. या निश्चितच अगदी अनिल काटेकरचा विचार केला तर जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. गोलंदाजीच्या दिशेचा विचार केला तर अगदी लाईन आणि लेंथ वरती असलेला संभाळ. बॉलर निघालेत पुन्हा एकदा सुशांत भिसे यांच्यासाठी. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि या खेळाडूचा विचार केला तर सुशांत भिसे मागील टुर्नामेंट मध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला. या टुर्नामेंट देखील त्याच प्रकारचा खेळ करावा लागेल. तुम्ही अगोदर काय केलं हे महत्वाचं नाहीये, तुम्ही सध्याच्या स्थितीला मध्ये काय करू शकता हे मात्र दाखवणं गरजेचं राहील. सुशांत भिसे ऑन स्ट्राईक, बॉलर अनिल काटेकर. निश्चितच पुढचा बॉल घेऊन निघालेत. यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढलाय. लॉंग दी कार्पेट, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील, कोणतीही चुकी नाहीये. फेकी देखील चांगली होतीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण फटका तितक्या ताकदीचा होता. पण क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत गोटेवाडीचा विचार केला तर चित्ता आज कुठेतरी दिसून येत नाहीयेत. निश्चितच मिड विकेटला आपण पाहतोय आदेश कळंत्रे, अगदी गोटेवाडीचा चित्ता. परंतु यावेळी क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत गोटेवाडी संघ जबरदस्त. बॉलर पुन्हा एकदा यावेळी पहा चांगला फटका केला मिड ऑफ वरून. अगदी क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉल पर्यंत पोहोचले. जर्सी नंबर 17 अमित, चांगली फेकी आहे. एक धाव निश्चितच मिळेल आणि सुशांतला कुठेतरी वारंवारपणे स्ट्राईक वरती राहणं गरजेचं राहील, कारण प्रत्येक बॉल वरती आक्रमण करावं लागेल. कारण तब्बल टार्गेटचा विचार केला तर 66 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 18 चेंडू आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये गोटेवाडी संघाने बनवले तर तारुक संघ का बनवू शकत नाही हे प्रश्नचिन्ह निश्चितच आहे. सुशांत भिसे यावेळी आक्रमक होताना पाहायला मिळतात. बॉल चालाय समोरच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार. सुशांत भिसे यावेळी पहा आक्रमण केले अनिल काटेकर. अंतिम बॉल वरती आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती तब्बल 18 धावा. चांगली सुरुवात झाली आहे मी म्हणेन तारुक संघाची. कुठेतरी सुशांत आता मात्र एक मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं गरजेचं राहील, कारण विजय यांचा विचार केला तर हे देखील आक्रमक फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. परंतु सुशांतची बॅट बोलते तर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं राहील. आता मात्र दुसरं षटक कोणावरती जबाबदारी दिली जाईल. अगदी वारंवारपणे गोटेवाडी टीम पाहिलं अनिल काटेकर, त्यानंतर अभि काटेकरला आपण पाहतो, ज्याने मात्र निश्चितच खूप चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. अगदी बॅटरला फसवण्याचं काम करत असतो अभि काटेकर. पाहूया आज कशा प्रकारे गोलंदाजी
ट्रॅक वरती येऊन सज्ज झालेत. इथून पुढे मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं राहील, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा कुठलेल्या आहेत. स्ट्राईक वरती विजय आहेत. कुठेतरी गोलंदाजाचा विचार असेल की सुशांत भिसेला जेवढं नॉन स्ट्राईक वरती ठेवता येईल तेवढं आमच्या संघासाठी चांगलं असेल. पाहूया विजय. परंतु या खेळाडू देखील विसरून चालणार नाहीये. मागील टुर्नामेंटमध्ये देखील सुशांतची विकेट गेल्यानंतर मात्र विजय यांनी अक्षरशः षटकारांचा पाऊस पाडला होता. आज पाऊस नाहीये पण षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. बॉलर निघालेत अभि काठेकर. ओव्हर द विकेट करून त्यावेळी पहा थोडंसं अतिरिक्त उचलून येणारा बॉल होता. इथे क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीयेत. यष्टीरक्षक स्वतः अक्षय डफळे कर्णधार गोटेवाडी संघाचे कॅच पकडत असताना पहिला धक्का इथे तारुक संघाला बसतोय, जिथे बॅक टू दी पॅव्हलियन तारुक संघाचा खेळ अडवतातच विजय यांचा खेळ मात्र इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. पहा काय विचार ठेवलाय गोलंदाजाने. पहिल्याच बॉल वरती मात्र फलंदाज विजय यांना बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाले आणि तिथून पुढे मात्र सुशांत भिसे कुठेतरी नॉन स्ट्राईक वरती असतील. निश्चितच स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला सुशांतने, परंतु कुठेतरी असफल होताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज रतन. जर अगदी तारुक संघाचा विचार केला तर सुशांत भिसे, विजय आणि रतन हे अगदी खेळाडू महत्वपूर्ण आहेत तारुक संघासाठी. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल. पाहूया आता इनॅट नंबर 3 वरती आले तर रतन चांगला खेळ करावा लागेल. अगदी समीकरणाचा विचार केला तर प्रत्येक बॉल जसा हाताळला जाईल तसा मात्र समीकरणामध्ये बदल होताना निश्चितच पाहायला मिळेल. जिथे उर्वरित चेंडू आहेत शिल्लक 11 आणि बनवायच्या आहेत तब्बल 48 धावा. 11 चेंडू 48. निश्चितच मोठे फटके खेळावे लागणार आहेत प्रत्येक बॉल वरती. अभि काठेकर क्षमता आहे या गोलंदाजावरती. बघूया बॉलर निघाले अभि काठेकर. यावेळी पहा रतन आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु चांगली गोलंदाजी अभि काठेकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास वाढलाय गोलंदाजाचा आणि त्याच प्रकारची गोलंदाजी अभि काठेकर ओळखला जातो. ज्या प्रकारे अनिल काठेकरने गोलंदाजी केली आहे त्याच्या पावलावरती पाऊल उचलून अभि काठेकर. यावेळी व्हेरिएशन स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. कुठेतरी आक्रमण करण्यामध्ये अपयश येताना पाहायला मिळतंय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये आणि ही गोलंदाजी आहे या गोलंदाजाची. अगदी कोणत्या वेळी फलंदाजाला कसं फसवायचं या खेळाडूकडून तुम्ही निश्चितच टिप्स घेऊ शकता. अभि काठेकर जबरदस्त. त्या दिवशी निश्चितच चर्चा करूया. थोडंसं पाठीमागे गेलो तर येवती विरुद्ध गोटेवाडी मॅच पाहिली होती. अगदी शुभमला थांबवण्यामध्ये अभि काठेकर सफल राहिले होते, परंतु यावेळी रतन आहेत. पाहूया यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेने खेळला. कुठेतरी आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. नेक्स्ट मॅच चर्चा करूयात. कुसूर विपक्ष बुरबुश 11. रोहित पाटील, स्वप्नील देवंगडे, राजू कंक आमने सामने आज मात्र लढताना पाहायला मिळतील. बॉलर निघालेत अभि काठेकर. स्लोवर वा आणि यावेळी आक्रमण नाहीये. चांगली गोलंदाजी बॉलरच्या माध्यमातून. बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. फेकी चांगली आहे, कोणती चुकी करत नाहीये गोटेवाडी संघ. चला दोन्ही टीम्स आपण लगेचच तयार राहायचं आहे. बुरबुशी त्याचबरोबर कुसूर टीम वळतोय मॅच कडे. अभि स्ट्राईक वरती रतन आहेत. स्लोवर वन. पुन्हा एकदा पहा थोडासा टप्पा पडल्यानंतर बॉल काटा बदलतोय. चांगली गोलंदाजी. ओव्हरची होती समाप्ती. तब्बल या षटकामध्ये धावा खर्च केलेल्या आहेत फक्त आणि फक्त 3 धावा. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा देऊन एक महत्वपूर्ण विकेट माघारी घालवली. जबरदस्त गोलंदाजी अभि काठेकरच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 21च्या घरामध्ये. 21 ऑन दी स्कोर कार्ड. आता मात्र अंतिम षटक. पहा काय गोलंदाजी लाईनअप आहे गोटेवाडी संघाचा. अनिल काठेकर गेले, अभि काठेकर आले. अभि काठेकर आता 6 बॉल तळून पाठीमागे गेले तर आता मात्र डीजे सज्ज आहेत. दिलीप जाधव वेगवान पद्धतीचे गोलंदाज आहेत. पाहूया कशा प्रकारे फेस करतील सुशांत भिसे. निघालेत बॉलर. पहिला बॉल राऊंड विकेट करून थोडासा अतिरिक्त उचली घेणारा बॉल होता. आक्रमण नाहीये. चांगला चेंडू यावेळी हाताला जातोय बॉलरच्या माध्यमातून आणि ही विचार ज्या प्रकारे करतायत. पहिलाच बॉल 1 बाउन्स पद्धतीचा पंचांचा आमच्यापर्यंत इशारा येतोय. कुठेतरी फलंदाजाला फसवण्याचं काम केलंय की काय असंच काहीतरी दिसतंय डीजेच्या माध्यमातून. यावेळी पहा
पंच यावेळी करवतायत नो बॉल. ही लाईन तुम्हाला पहिल्याच बॉल वरती इशारा दिला होता, पुन्हा हाताळता येणार नाहीये, परंतु तुम्ही चुकी करताय. पुन्हा तीच लाईन हाताळली जातीये आणि कुठेतरी हा खराब पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. मी तर म्हणेन त्या प्रकारे 6 बॉल आणि समीकरण आलं होतं अगदी 48चा 45चा आणि कुठेतरी ही गोलंदाजी अपेक्षित नाहीये. यावेळी पहा सुशांत भिसेचा आक्रमक फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला जातोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. डीजे यांच्यावरती चढवलेलं आक्रमण येतोय 6 धावांसाठी षटकार. कुठेतरी हे फटके अगोदर येणं गरजेचं होतं. पहिल्या षटकापासून हे आक्रमण फार गरजेचं होतं आणि हे आक्रमणच करत असताना कुठेतरी मात्र तारुक संघ आज थोडासा बाकफुटला आहे की काय असंच काहीतरी दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. चला नेक्स्ट मॅच आहे बुरबुशी विपक्ष कुसूर. दोन्ही टीम्स आपल्याला विनंती असेल आपण लगेचच तयार राहा. जशी ही मॅच संपेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला थोडस स्पीडअप घ्या. नेक्स्ट मॅच निश्चित चर्चा होईल. ही मॅच पाहण्यासाठी आम्ही देखील आतुरतेने वाट पाहतोय कारण राजू कंक अगेन्स्ट रोहित पाटील आमने सामने. आज मात्र एका बाजूला हिटमॅन, दुसऱ्या बाजूला अगदी राजू कंक यांचा विचार केला तर अनेक इतिहास नावावरती आहेत. मिस्टर KTPL, मिस्टर KTRBPL, मिस्टर KSKPL आणि मिस्टर PMPL. बॉलर निघाले TJ. यावेळी पहा पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत चित्ता, परंतु बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. सरळ पडद्यावरती बॉल जाऊन टेपतोय जिथे 6 धावा मिळतील या फटक्याच्या मदतीने. सुशांत भिसे कुठेतरी हे आक्रमण अगोदर पाहायला मिळालं असतं तर कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक झाला होत असता आणि दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी स्ट्राईक सुशांत भिसेला मिळाली असती तर मॅच मध्ये अजून रंगत निर्माण झाली असती. यापुढे आणखीन एक मोठा फटका. बॉल अगदी चाललाय समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 4 धावांसाठी येतोय चौकार. हा काय फटकेबाजी करतायत अगदी डीजे. आज कुठेतरी लाईन आणि लेंथ वरती सांभाळ नाहीये. अगदी बॅटरच्या रनर मध्ये बॉल देत आहेत आणि ज्या प्रकारे सुशांत भिसे बॅट खालील बॉल सोडत नाहीयेत. आक्रमण निश्चितच प्रत्येक बॉल वरती केलं जात आहे. यावेळी सफल झाले. अगदी आडव्या बॅटने खेळलाय ऑन द राईट स्ट्रोक. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुशांत भिसे आक्रमण आणि आक्रमणाची भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलत असताना पाहायला मिळालेत. गोलंदाजावरती अगदी तुटून पडलेत. पहा मॅच अजूनही सोडलेली नाहीये या खेळाडूने सुशांत भिसे आणि ही धमक पाहिजे प्रत्येकामध्ये. मॅच जिंको किंवा हरो तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काय केलं हे फार महत्वाचं आहे आणि 100% एफर्ट देण्याचं काम सुशांत भिसेच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॉलर निघालेत पुन्हा एकदा डीजे. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आमच्यापर्यंत आवाज झालाय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव मिळतीये धावफलकावरती आणि तब्बल आता उर्वरित एका बॉलचा खेळ. मॅच संपलेली आहे पंच आपण नोंद घ्या. पहिला डॉट आलेला आहे. 1 नो आलेला आहे. नंतर 2 6 आलेत. 1 चौकार आला आणि आता 1 6 आलेला आहे आणि आताचा डॉट म्हणजे वनडी. ओव्हर झालेली आहे. मॅच झालेली आहे. इथे विजयी संघ ठरला जातोय अर्थातच बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी संघ. हार्दिक अभिनंदन असेल टीम गोटेवाडी. हार्डलक बॅडलक मानावं लागेल तारुक टीम. चांगला खेळ आपण दाखवला. कुठेतरी सुशांत भिसे गोलंदाजीमध्ये झालेली चुकी मात्र सुधारावी लागेल. बॅटिंग चांगली आहे. गोलंदाजीमध्ये कुठेतरी चांगले एफर्ट्स धावणं गरजेचं राहील. आता येणाऱ्या कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये प्रत्येकाची खेळी आणि प्रत्येकाची चर्चा मात्र रंगताना निश्चितच पाहायला मिळेल. जो संघर्ष करणार तोच मात्र विजयी ठरणार हे मात्र वारंवारपणे मी चर्चा करत असतो. चला बोलतोय आपण लगेच नेक्स्ट मॅच कडे जिथे अटीतटीची मॅच. अगदी एक महत्वपूर्ण युद्ध आजच्या या स्पर्धेतील महत्वाचं युद्ध अर्थातच कुसूर विपक्ष बुरबुशी 11 रोहित पाटील स्वप्नील देवंगळे एवन जोडी चर्चा करतो वारंवारपणे. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण नजर वळवली खेळपट्टीवरती तर